मागील कथेमध्ये आपण पाहिले की मोनू नृत्य आणि गायनाची स्पर्धा जिंकतो. सर्व त्याची खूप स्तुती करतात. मग लाडो, चिऊताई, मोनू, चिमणा आणि मीनू बंदर एकमेकांचे पक्के मित्र होतात. ते आनंदाने तिथे राहू लागतात. मात्र वादळाने बरीचशी झाडं नष्ट केली होती. त्यामुळे त्यांना अन्नाच्या शोधासाठी बरेचसे लांबवर जावे लागते. असेच एके दिवशी लाडोताई आणि मनूदादा उडत उडत नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती पोहोचतात. तेथे खूप सारी विविध प्रकारची फळझाडे असतात. ते मनसोक्त ती फळं खातात आणि तेथेच बसतात आणि विचार करू लागतात. काय गं इथे बघ ना, किती सारी फळझाडं आहेत. आपण इथेच राहू लागलो तर किती बरं होईल. खाण्यासाठी कुठे लांबवर जावं लागणार नाही आणि पाणी पिण्यासाठी नदी पण जवळ आहे. हो हो मनू दादा, तू बरोबर बोलत आहे. आपण आपलं नवीन घरटं ना ह्याच झाडावरती बनवूया. पण आपला मीनू दादा तर तिथेच आहे. आपण त्यालाही या जागेची कल्पना दिली पाहिजे. त्याच्याही खाण्यापिण्याचे हाल होत आहेत रे. हो हो, तू बरोबर बोलतेस. चल चल, आपण जाऊन त्यालाही इथे घेऊन येऊयात. मग मोनू आणि चिऊताई मीनू माकडाजवळ जातात आणि त्याला त्या जागेबद्दल सांगतात. मग तोही आनंदाने त्यांच्या सोबत निघतो. ते नदी किनारी पोचतात. ए बघ मीनू दादा, किती सारी फळं आहेत तिकडे. नदीच्या त्या किनाऱ्यावरती आपल्याला पोहोचायचं आहे. आम्ही उडत उडत पोहोचतो, तू तोपर्यंत पोहोच ये. ठीक आहे ना? हा हा, तुम्ही लोक पुढे चला. मी ही नदी असा पोहून पुढे येतो. चला चला, मी आलोच. असं बोलून मीनू तेथेच एका दगडावर बसतो. तर चिऊताई आणि चिमणादादा पुढे उडून निघून जातात. तो तेथेच किनाऱ्यावरती बसून विचार करत असतो. मग त्याला एक कल्पना सुचते आणि मग तो त्याप्रमाणेच वागण्याचे ठरवितो. आज की नाही, जंगलाच्या राजाने तुम्हा सर्व मगरींना मेजवानी द्यायची ठरविले आहे आणि त्यासाठीच ह्या नदीमध्ये किती मगरी आहेत ती मोजण्यासाठी मला पाठविले आहे आणि त्यासाठीच मी आलो आहे. मग ती मगर म्हणते, मग मोज की. हा, पण कसं मोजू मी? आता तुम्ही एवढ्या सर्वजणी आहात, मला कसं कळेल ना? तुम्ही एक काम करा, सर्व रांगेत इकडे पडून राहा, जेणेकरून मी तुम्हाला मोजेन. मग ती मगर सर्व मगरींना तसं करण्यास सांगते. त्या सर्व मगरी एका पाठोपाठ एक अशा नदीच्या या काठावरून त्या काठापर्यंत पडून राहतात आणि माकड त्यांच्यावरून टुणूक टुणूक उड्या मारून पलीकडच्या काठावरती जातो आणि त्या फळांच्या झाडामध्ये जाऊन मनसोक्त फळे खाऊन घेतो. माकडाची ही हुशारी त्या सर्व मगरींच्या लक्षात येते की माकडाने कशा प्रकारे त्यांना सर्वांना फसविल. पण आता काय उपयोग त्याचा? अशा प्रकारे मीनू माकड आपल्या बुद्धी चातुर्याने ती नदी पार करून येतो आणि मग तेथेच ते तिघ जण आनंदाने राहू लागतात. शिकवण: शक्तीपेक्षा नेहमी युक्ती श्रेष्ठच ठरते. जंगलाच्या जमिनीखाली बिल बनवून एक मादा उंदीर आणि तिचं बाळ राहत होतं. ते छोटे असल्याने त्यांच्या गरजाही फारच कमी होत्या. आजूबाजूच्या छोट्या मोठ्या रोपट्यांवर उगवलेली फळंही त्यांच्यासाठी पुरेशी असत. त्यांचे दिवस खूपच आनंदाने जात होते. पण छोटा उंदीर
हा ह्या जीवनापासून संतुष्ट नसतो. तो नेहमी आकाशामध्ये उडणाऱ्या पक्ष्यांना एका ढाळीवरून दुसऱ्या ढाळीवर जाताना पाहून त्यालाही त्यांच्यासारखी आकाशात उडण्याची इच्छा होत असे. त्याला ते फारच आवडायचे. मग कधी कधी तो जंगलातील झाडावर चढून पक्ष्यांच्या जवळ जाऊन बसत असे. त्याची फक्त एकच इच्छा होती की एकदा का होईना त्या पक्ष्यांसारखे आकाशात उंच अशी उडान भरायची. एके दिवशी त्या छोट्या उंदराने त्याच्या आईला सांगितलं, आई, मी त्या पक्ष्यांसारखं आकाशात कधीच उडू शकत नाही का ग? मला ना फारच इच्छा आहे त्यांच्यासारखं उंच अशी भरारी घेण्याची. अरे बाळा, आपण उंदीर आहोत. आपण कसं आकाशात उडू शकतो? आपण तर जमिनीवरती चालत असतो. देवाने आपल्याला असंच बनवलं आहे आणि निसर्गाच्या नियमाविरुद्ध आपण जाणं योग्य नाही. आपण असेच राहिले पाहिजे आणि आपण त्या बाबतीत संतुष्ट असणे गरजेचे आहे. अगं नाही आई, तुला तर काही माहीतच नाही. मी एक ना एक दिवस तुला आकाशात उडून दाखवेनच बघ. हे ऐकून त्याची आई त्याच्याकडे बघून नुसती हसत असते आणि तिथून निघून जाते. पण तो छोटा उंदीर आपल्या या इच्छेला पूर्ण करण्यासाठी खूपच प्रयत्न करत असतो. तो जंगलातील इतर सर्व प्राण्यांना ह्या बाबतीत विचारत असतो. उडायचं कसं ह्याचा विचार करत असतो. असाच एकदा तो झाडाखाली बसून वरती उडणाऱ्या पक्ष्यांना पाहत असतो. तेव्हा अचानक एका पक्ष्याचे एक पंख खाली पडते. तो लगेच ते उचलतो आणि त्याला फार आनंद होतो. तो ते तोंडात पकडतो आणि उडण्याचा प्रयत्न करू लागतो. पण जसा तो त्याच्या आईकडे जातो, त्याची आई त्याला ह्या पंखाद्वारे उडणे अशक्य आहे असे सांगते. पण त्या छोट्या उंदराच्या डोक्यावरती उडण्याचं भूतच सवार असते. त्याच्यामुळे तो रडू लागतो आणि तिथून निघून जातो आणि झाडाच्या मोठ्या फांदीवरती चढतो आणि तिकडनं ते पंख तोंडात पकडून उडायचा प्रयत्न करतो आणि धप करून तो खाली पडतो. त्याच्यामुळे त्याच्या पायाला लागते. त्याला खूप वेदना होतात. त्याची आई त्याची व्यवस्थित काळजी घेते, त्याला पुन्हा समजावते आणि काही दिवसातच तो उंदीर बरा होऊन जातो. मग त्या उंदराला आपली चुकी लक्षात येते. मग तो त्याच्या आईची माफी मागतो आणि असं कोणत्याच प्रकारचा त्रास तो पुन्हा नाही देणार ह्याचे वचनही देतो. असेच काही दिवस निघून जातात. पण त्या उंदराच्या मनातून उडण्याची इच्छा मात्र जात नाही. तो सतत त्या गोष्टीचा विचार करायचा. पण आईला पुन्हा त्रास होऊ नये ह्यासाठी तो ती इच्छा तेथेच दाबून टाकायचा. एके दिवशी झाडाखाली बसलेला असताना तेथे एक पोपट येतो. काय रे उंदीर भाऊ, आता कसा आहे तुमचा पाय? मी त्या दिवशी पाहिलं झाडावरून उडी मारताना तुम्हाला. तुमच्या डोक्यातून उडण्याचे भूत उतरले की नाही? काय सांगू, माझी तर उडण्याची फारच इच्छा होते बघा. पण आईला त्रास होईल ना, म्हणून मी आता तसं काही करत नाही. योग्यच आहे तुझा विचार. जेव्हा मोठे शिकारी पक्षी माझ्या मागे लागतात ना, तेव्हा मलाही असंच वाटते की मी काश तुझ्यासारखा छोटूसा उंदीर असतो आणि बिलामध्ये लपू शकत असतो. प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतातच रे, म्हणून याचा जास्त विचार करायचा नाही. आपण जशी आहोत तसेच समाधानाने राहायचं. तुम्ही बरोबर बोलत आहात पोपट दादा. आज तुम्ही माझा भ्रम तोडून टाकला, त्यासाठी धन्यवाद. मी आता पुन्हा असा वेडेपणा करणार नाही. पण मी तुझी उडण्याची इच्छा मात्र पूर्ण करू शकतो बरे. ते कसं शक्य आहे?
अरे जेव्हा पण तुला उडण्याची इच्छा होईल तू मला बोलव, मी रस्सी घेऊन येईन. मग एक टोक तू पकड, एक टोक मी पकडेन आणि मग आपण दोघेही आकाशात उडूया. नाही नाही, मी पडलो मग पुन्हा आईला त्रास होईल. तू चिंता नको करूस, मी तुला हिरव्यागार गवताच्या मैदानामध्ये घेऊन जाईल. तिथे तू पडला तरी तुला अजिबात लागणार नाही. हे ऐकून तो छोटा उंदीर फारच आनंदी होतो. त्याच्यानंतर ते सोबत उडू लागतात. शिकवण: आपल्याला जे मिळालं आहे त्याच्यामध्ये आपण आनंदी राहायला शिकले पाहिजे. एक कोल्हा भुकेला होता. तो जंगलात हिंडत होता, पण त्याला शिकार काही मिळालीच नव्हती. फिरता फिरता एका झाडाच्या खाली एक ससा बसलेला त्याला दिसला. त्याला खूपच आनंद झाला. कोल्हा लगेच त्या सशाच्या दिशेने धावू लागला. कोल्हा आपल्याच दिशेने येत आहे हे पाहून आपला ससा सावध झाला आणि आपला जीव वाचविण्यासाठी तो ससा पळत सुटला. कोल्हा सुद्धा त्याच्या मागे धावू लागला, पण शेवटी ससा वेगाने धावून खूप पुढे निघून गेला. कोल्हा आधीच खूप भुकेला होता. त्यात धावून धावून दमून गेला होता. तो एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. त्या झाडावर बसलेला एक कावळा ससा आणि कोल्ह्याची ही धावाधाव पाहत होता. त्याने खोचकपणे कोल्ह्याला विचारले, काय हे इतका ससा तुला पकडता आला नाही? असे झाले तर तुझा धाक कसा काय राहील बरं? त्यावर स्वतःची बाजू सावरत लबाड कोल्हा म्हणाला, त्याला त्याच्या जीवाची भीती होती म्हणून तो त्याच्या जीवानिशी धावत होता. हे माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला सोडून दिले. दुसऱ्यांच्या थोड्या भल्यासाठी स्वतःचा थोडा तोटा सहन करावा लागतो. असं बोलून तो कोल्हा तेथून निघून जातो. कावळा स्वतःशीच म्हणतो, आपली बाजू सावरण्यासाठी या लबाड कोल्ह्याने कारण दिलं असलं तरी मला खूप मोठी शिकवण मिळून गेली की स्वार्थापेक्षा परमार्थ श्रेष्ठ असतो.